ओके, तर आज आपण पाहूया ग्लायकोलायसिस. ओके, मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं कोणते कोणते पाथवे आहेत कार्बोहायड्रेटच्या मेटाबॉलिझम मध्ये. तर आता पाहूया की ग्लायकोलायसिस म्हणजे काय. ग्लायकोलायसिस म्हणजे ब्रेकडाऊन, राईट. आता आधी हे लक्षात घ्या की ग्लुकोजची एंट्री कशी होते सेलमध्ये. आपल्याला माहिती आहे सिंपल डिफ्युजन वगैरे या गोष्टी आहेत जे ट्रान्सपोर्टेशन मध्ये आपण शिकणार आहोत. तर फॅसिलिटेड डिफ्युजन जे असतं, ट्रान्सपोर्टेशन जे असतं, ज्यामध्ये एखादा कॅरियर प्रोटीन काय करत असतो, हेल्प करत असतो. कशासाठी? मेटाबॉलिझम किंवा सबस्टॅन्सला सेलच्या आत येण्यासाठी किंवा बाहेर जाण्यासाठी, राईट. आता जे ग्लुकोज आहे ते ग्लुकोज जे असतं ते कम्पॅरेटिव्हली काय असतं, कमी असतं इन ब्लड, राईट. ग्लुकोज कॉन्सन्ट्रेशन इज व्हेरी लो कम्पेअर्ड टू ब्लड. आता यामध्ये जे आहे ग्लुकोज जसं कसं ट्रान्सपोर्ट होणार आहे, पहिली जी आहे ती आहे इन्सुलिन डिपेंडंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम आणि सेकंड आहे इन्सुलिन डिपेंडंट. फर्स्ट इन्सुलिन इंडिपेंडंट आहे, म्हणजे ती इन्सुलिनवर डिपेंड आहे का, नाही आहे, राईट. आणि सेकंड जी आहे ती इन्सुलिनवर काय आहे, डिपेंड आहे. ओके, ह्या दोन ट्रान्सपोर्ट सिस्टीम असतात ज्या थ्रू ग्लुकोज काय करतो, एंटर करतो सेलमध्ये. आता डेफिनेशन पाहूया. डेफिनेशन काय आहे ग्लायकोलायसिसची. ग्लायकोलायसिस इज डिफाइंड एज अ सिक्वेन्स ऑफ रिएक्शन्स कन्वर्टिंग ग्लुकोज और ग्लायकोजन टू पायरुवेट और लॅक्टेट विथ द प्रोडक्शन ऑफ एटीपी, राईट. आता काय आहे ग्लायकोलायसिसला कसं डिफाईन केलं जातं. ग्लायकोलायसिस काय करतो, ग्लायकोलायसिस मध्ये काय सिक्वेन्स ऑफ रिएक्शन्स आहेत जे काय करतात, कन्वर्ट करतात कशाला, ग्लुकोजला और ग्लायकोजनला, कशामध्ये, पायरुवेट और लॅक्टेट मध्ये विथ द प्रोडक्शन ऑफ एटीपी. आणि काय भेटणार आहे, एटीपी भेटणार आहे. ओके, तर पाहूया ही जी प्रोसेस होते ग्लायकोलायसिसची ती होत असते आपल्या सायटोप्लाझम मध्ये, सेलच्या सायटोप्लाझम मध्ये होत असते. प्रत्येक सेलच्या सायटोप्लाझम मध्ये ग्लायकोलायसिसची प्रोसेस होत असते. आणि ही जी आहे ती फर्स्ट ऑक्सिडेशन आहे, ऑक्सिडेटिव्ह फेज आहे, ज्यामध्ये काय होतं, ग्लुकोज ब्रेक होत असतो. ओके, इट कॅन ऑकर विथ और विदाउट ऑक्सिजन. आताच सांगितलं, एक एरोबिक कंडिशन होती आणि एक अनएरोबिक कंडिशन मध्ये, दोन्ही कंडिशन मध्ये काय होतं, ग्लायकोलायसिसचं ब्रेकडाऊन होऊ शकतं. ओके, जर अनएरोबिक कंडिशन असेल तर काय होतं, काय बनतं, लॅक्टेट बनतं. आणि एरोबिक कंडिशन मध्ये काय बनतं, पायरुवेट बनतं. ओके, आणि जो नेट गेन आहे तो काय असणार आहे, काही प्रमाणामध्ये आपल्याला एटीपी भेटतील आणि एनएडीएच भेटतील. ओके, दॅट इज नेट गेन ऑफ ग्लायकोलायसिस. आलं लक्षात. ग्लायकोलायसिसची डेफिनेशन. आणि कुठं होत असतं, सायटोप्लाझम मध्ये होत असतं. ओके, पुढे पाहूया आता. फीचर्स काय आहेत ग्लायकोलायसिसचे, काय असणार ग्लायकोलायसिसचे फीचर. ग्लायकोलायसिस होतं प्रत्येक सेलमध्ये, राईट, मी सांगितलं. आणि एन्झाईम्स काय आहेत, खूप इसेन्शियल आहेत या प्रोसेससाठी. ओके, आणि अनएरोबिक कंडिशन मध्ये जो आपल्याला एंड प्रोडक्ट भेटणार आहे दॅट इज लॅक्टेड, आणि एरोबिक कंडिशन मध्ये जो एंड प्रोडक्ट भेटणार आहे दॅट इज पायरुवेट. असा एमसीक्यू विचारला जाऊ शकतो की अनएरोबिक कंडिशन किंवा एरोबिक कंडिशन मध्ये ग्लायकोलायसिसचा एंड प्रोडक्ट काय असतो. आता पाहूया रिएक्शन्स, ग्लायकोलायसिसच्या रिएक्शन्स. ग्लायकोलायसिस मध्ये कुठल्या कुठल्या रिएक्शन्स होतात. आता हे 3 स्टेप मध्ये आहेत. ओके, फर्स्ट जी स्टेप आहे ती आहे एनर्जी इन्व्हेस्टमेंट फेज. यामध्ये आता एनर्जी इन्व्हेस्टमेंट दिसते तुम्हाला, म्हणजे काय होतीये, यामध्ये एनर्जी इन्व्हेस्ट होतीये, त्यालाच काय म्हणतो आपण, प्रायमरी फेज असं सुद्धा म्हणतो. आणि सेकंड जी आहे ती आहे स्प्लिटिंग फेज. यामध्ये काय होतं, डिवायडेशन होतं. ओके, या फेज मध्ये त्याला म्हणतो आपण स्प्लिटिंग फेज. आणि जी लास्ट फेज आहे दॅट इज एनर्जी जनरेशन फेज. जनरेशन म्हणजे काय होतंय, एटीपी काय होणार आहे, जनरेट होणार आहे, एनर्जी काय होणार, जनरेट होणार आहे. ही आहे त्याची थर्ड फेज. आलं लक्षात. या पद्धतीने यामध्ये रिएक्शन्स होत असतात. आता पाहूया आपण फर्स्ट स्टेप दॅट इज एनर्जी इन्व्हेस्टमेंट फेज. यामध्ये काय असणार आहे, जी फर्स्ट स्टेप आहे यामध्ये काय होतं, ग्लुकोज जे आहे तो होतो फॉस्फोरायलेटेड टू ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये होतं. ओके, आणि इथं जो एन्झाईम असतो तो असतो कुठला, हेक्झोकायनेज नावाचा एन्झाईम यामध्ये प्रेझेंट असतो. ठीक आहे. आता ही पण प्रोसेस कुठं होणार आहे, सायटोप्लाझम मध्येच होणार आहे. यामध्ये काय होतं, ही एनर्जी इन्व्हेस्टमेंटची फेज आहे, म्हणजे इथं काय होणार आहे, एटीपी यूज होणार आहे, राईट. एटीपी काय होईल, यूज होईल इथं. आणि यामध्ये काय होतं, पहिल्या स्टेपमध्ये काय होतं, ग्लुकोज, या नेमकं या पहिल्या स्टेपचा जो पर्पज आहे ना तो आहे ग्लुकोजला सेलमध्ये ट्रॅप करणं.
आलं लक्षात? आता जो हेक्झोकायनेज एन्झाईम आहे तो सगळ्या टिश्यू मध्ये प्रेझेंट असतो, पण ग्लुकोकायनेज जो एन्झाईम आहे तो कुठे प्रेझेंट असतो? फक्त लिव्हर मध्ये प्रेझेंट असतो. आलं लक्षात? आणि ही जी प्रोसेस आहे, यात ज्या रिएक्शन्स होतात त्या कशा आहेत? इरिव्हर्सिबल रिएक्शन्स आहेत. आणि कोणावरती डिपेंड आहेत? एटीपी वरती आणि Mg2+ आयन्स वरती काय आहेत? या डिपेंड आहेत. आलं लक्षात? फर्स्ट एनर्जी इन्व्हेस्टमेंट फेज मधली आपण फर्स्ट रिएक्शन पाहिली आहे. आता पुढे पाहूया सेकंड स्टेप. इथे तुम्हाला दिसतंय ग्लायकोलायसिसचा मी तुम्हाला चार्ट दाखवलेला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता स्टेप 1 जी आहे, ज्यामध्ये काय झालेलं आहे? ग्लुकोजचं कन्व्हर्जन कशामध्ये झालंय? ग्लुकोजचं कन्व्हर्जन झालेलं आहे ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये. राईट, ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये झालेलं आहे. हेक्झोकायनेज एन्झाईम इथे युटिलाइज झालेला आहे आणि एक एटीपी पण इथे वापरला जातो. आणि मग काय होतं? स्टेप 2 मध्ये दिसतंय तुम्हाला ग्लुकोज 6 फॉस्फेट जे आहे ते कशामध्ये कन्वर्ट झालंय? ग्लुकोज फ्रुक्टोज 6 फॉस्फेट मध्ये. राईट, आणि यामध्ये काय होतं? ग्लुकोजचं स्ट्रक्चर चेंज होतं. ओके, आणि कुठला एन्झाईम आहे इथं? फॉस्फोहेक्झो आयसोमरेज नावाचा एन्झाईम इथं काय करतो? हेल्प करत असतो. ओके, पुढची स्टेप 3 दिसतीये तुम्हाला. यामध्ये काय दिसतंय? फ्रुक्टोज 6 फॉस्फेट जो आहे तो कशामध्ये कन्वर्ट झालाय? फ्रुक्टोज 1,6 बिसफॉस्फेट मध्ये कन्वर्ट झालाय. आणि यामध्ये जो एन्झाईम आहे दॅट इज PFK. PFK म्हणजेच काय? फॉस्फोफ्रुक्टोकायनेज नावाचा एन्झाईम हेल्प करतो या रिएक्शन मध्ये. ओके, हा जो ग्लायकोलायसिसचा जी स्टेप आहे ना, ती एक लिमिटिंग स्टेप आहे. इथे काय होतं? एटीपीचा यूज केला जातो. या पण रिएक्शन मध्ये काय होतं? एटीपी वापरला जातो. ओके, असं विचारलं जाऊ शकतं की कुठल्या स्टेपमध्ये एटीपी वापरला जातो, तर या स्टेपमध्ये सुद्धा एटीपी वापरला जातो. आलं लक्षात? आता पुढे दिसते हे स्प्लिटिंग फेज सुरू होतीये इथं. फ्रुक्टोज 1,6 बिसफॉस्फेट जो आहे तो कशामध्ये कन्वर्ट होतोय? डायहायड्रॉक्सी ऍसिटोन फॉस्फेट मध्ये. ओके, आणि दोन्हीकडे जो एन्झाईम आहे दॅट इज अल्डोलेज एन्झाईम आहे. ओके, यामध्ये काय होतं? DHEP जो आहे ना तो कन्वर्ट होतो G3P मध्ये. आणि त्यामुळं काय होतं? जे टोटल 2 G3P मॉलिक्युल्स भेटतात आपल्याला. आलं लक्षात? पुढे जी स्टेप दिसतीये दॅट इज डायहायड्रॉक्सी एसिटोन फॉस्फेट जो आहे तो कन्वर्ट होतो कशामध्ये? ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट मध्ये. ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर इथं जो एन्झाईम आहे दॅट इज ट्रायोज फॉस्फेट आयसोमरेज नावाचा एन्झाईम काय असतो? इथं असतो. ओके, आणि इथं पण NAD+चं काय होतं? NADH मध्ये कन्व्हर्जन होत असतं या स्टेप मध्ये. म्हणजे इथे एनर्जी तयार व्हायला सुरुवात होते. मी सांगितलं होतं NADH काय आहेत? जे इलेक्ट्रॉन कॅरियर्स आहेत, जे पुढे जाऊन काय करतात? एटीपी ला जनरेट करतात. म्हणजे या स्टेप मध्ये काय होतं? एनर्जीची सुरुवात व्हायला स्टार्ट होते. आता पुढची जी स्टेप आहे ती आहे ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट कन्वर्ट कशामध्ये होतो? 1,2 बिसफॉस्फोग्लिसरेट मध्ये. विथ द हेल्प ऑफ विच एन्झाईम? ग्लिसरॉल्डिहाइड फॉस्फेटेज डिहायड्रोजिनेज एन्झाईमच्या हेल्पनी काय होतं? हे कन्वर्ट होतं. आणि पुढची जी स्टेप दिसतीये तुम्हाला ती आहे 1,2 बिसफॉस्फोग्लिसरेट कन्वर्टेड इंटू 3 फॉस्फोग्लिसरेट विथ द हेल्प ऑफ फॉस्फोग्लिसरेट कायनेज. यामध्ये होतो एटीपी तयार. इथे एक एटीपी तयार होत असतो. ओके, पुढची जी स्टेप आहे ती आहे 3 फॉस्फोग्लिसरेट कन्वर्ट होतो 2 फॉस्फोग्लिसरेट मध्ये. आणि हे पण एक खूप सिंपल कन्व्हर्जन आहे. 3चं 2 मध्येच कन्वर्ट होत आहे. आणि एन्झाईम जो आहे तो फॉस्फोग्लिसरेट म्युटेज एन्झाईम आहे. एक एक याला काय करतो? तो म्यूट करतो. ठीक आहे, पुढची जी स्टेप आहे आता यामध्ये होणार आहे एटीपी प्रॉपरली तयार. जी आहे पीईपीचं जे कन्व्हर्जन आहे ते कशामध्ये होतं? आपल्या पायरुवेट मध्ये होतं. ओके, इथली स्टेप आहे ती. थांबा, इथे एक राहिली आहे. 2 फॉस्फोग्लिसरेटचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? फॉस्फोफिनॉल पायरुवेट मध्ये. आणि कुठला एन्झाईम आहे? इनोलेज एन्झाईम इथं हेल्प करतो. त्यानंतरची जी स्टेप आहे फॉस्फोफिनॉल पायरुवेट कन्वर्ट होतो पायरुवेट मध्ये विथ द हेल्प ऑफ एन्झाईम पायरुवेट कायनेजच्या हेल्पने होतो. ओके, इथे एटीपी तयार होतो आणि इथं काय होतं? आपलं ग्लायकोलायसिस पूर्णपणे कम्प्लीट होतो. आलं लक्षात? आता आपल्याला माहिती आहे ग्लुकोजचं जे स्ट्रक्चर आहे ते 6 कार्बन पासून बनलेलं आहे आणि पायरुवेट जे बनलेलं असतं ते 3 कार्बन पासून बनलेलं असतं. म्हणून एका ग्लुकोज मॉलिक्युल्स पासून किती पायरुवेट बनतात? 2 पायरुवेट बनत असतात. ओके, आलं लक्षात? हे आहेत आपल्या स्टेप्स. आता ह्या पण स्टेप्स आपण डिटेलमध्ये पाहूया. पहिली स्टेप आपण पाहिली होती. आता सेकंड स्टेप काय आहे? ग्लुकोज 6 फॉस्फेट अंडरगोज आयसोमरायझेशन टू गिव्ह फ्रुक्टोज 6 फॉस्फेट इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाईम. कुठला एन्झाईम आहे हा? हेक्झोज आयसोमरेज एन्झाईम आहे. आणि काय पाहिजे अजून? Mg2+ आयन पण इथे लागतात स्टेप 2 ला.
स्टेप 3 दिसते तुम्हाला. यामध्ये काय होतं, फ्रुक्टोज 6 फॉस्फेट जो आहे, जो इथे भेटलेला आहे, फ्रुक्टोज 6 फॉस्फेट फॉस्फोरायलेट होतो कशामध्ये, 1,6 बिस फॉस्फेट मध्ये. कुठल्या एन्झाईम सोबत, पीएफके. कुठलं पीएफके म्हणजे काय, फॉस्फो फ्रुक्टोकायनेज एन्झाईम. ही कुठली रिएक्शन आहे, ही इरिव्हर्सिबल रिएक्शन आहे. आलं लक्षात. आता स्प्लिटिंग फेज, यामध्ये काय होतं, स्प्लिट होतं. स्टेप 4 यामध्ये काय असणार आहे, जे 6 कार्बन फ्रुक्टोज 1,6 बिस फॉस्फेट आहे, तो स्प्लिट होणार. स्प्लिट होते म्हणूनच याला काय म्हटलं जातं, ग्लायकोलायसिस असं म्हटलं जातं. ओके. 2,3 कार्बन कंपाऊंड काय होतात, म्हणजे 2,3 कार्बन कंपाऊंड भेटतो, त्यालाच काय म्हणतो आपण, ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट असं म्हणतो. ओके. डायहायड्रॉक्सी ऍसिटोन फॉस्फेट भेटतो आपल्याला, इथं माहितीये. आणि एन्झाईम जो आहे तो अल्डोलेज एन्झाईम इथे युज होतो. ओके. पुढे पाहूया स्टेप 5. आता एन्झाईम कुठला आहे, फॉस्फो ट्रायोज आयसोमरेज काय करतो, कॅटलाइज करतो या रिव्हर्सिबल इंटरॅक्शनला. आणि ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट कशामध्ये कन्वर्ट करतो, डायहायड्रॉक्सी ऍसिटोन फॉस्फेट मध्ये काय करतो, कन्वर्ट करत असतो. पुढे दिसे तुम्हाला, दस 2 मॉलिक्युल्स ऑफ ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट आर ऑब्टेन्ड फ्रॉम 1 मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज. आता हे जे भेटलंय आपल्याला ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट जो भेटलाय, तो कोणापासून भेटलाय, एका मॉलिक्यूल पासून भेटलाय, ग्लुकोजच्या. ओके. दिस आयसोमरेज एन्झाईम, यामध्ये कुठला एन्झाईम हेल्प करतो, आयसोमरेज एन्झाईम हेल्प करतो, जो काय करतो, इनहिबिट करतो ब्रोमोहायड्रॉक्सी ऍसिटोन फॉस्फेटला. ओके. कारण ते गरजेचं नसतं आपल्याला या स्टेपमध्ये. आलं का लक्षात. काही डाऊट असेल तर मला कमेंट मध्ये नक्की विचारा, मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. पुढे पाहूया. एनर्जी जनरेशन फेज आहे. एनर्जी जनरेशन फेज मध्ये काय होणार आहे, एनर्जी तयार होणार आहे. स्टेप 6 काय होतं, एन्झाईम ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट डिहायड्रोजिनेज. असं एएससी लागलेलं असेल तर तो एन्झाईम असतो, हे लक्षात ठेवा. तो काय करतो, कन्वर्ट करतो कशाला, ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेटला 1,3 बिसफॉस्फोग्लिसरेट मध्ये कन्वर्ट करतो हा एन्झाईम. ओके. स्टेप 6 मध्ये दिस एन्झाईम ब्रिंग्स अबाउट 2 रिएक्शन्स. ऑक्सिडेशन पण होतं त्यामध्ये, वेअर हायड्रोजन्स आर ट्रान्सफर टू एनएडी, अँड फॉस्फोरायलेशन पण होतं, ज्यामध्ये सबस्ट्रेट काय होतो, ऍड होत असतो. ओके. सबस्ट्रेट काय करतो, 1 फॉस्फेटला ऍड करतो. आलं लक्षात. पुढची जी स्टेप आहे, ही स्टेप जी आहे ती कशामध्ये परत इम्पॉर्टंट आहे, इथं काय होतं, NADH तयार होतं. ओके. H+ पण तयार होतं. आणि हाय एनर्जी कंपाऊंड तयार होतो, दॅट इज 1,3 बिसफॉस्फोग्लिसरेट इथे तयार होत असतो. ही एरोबिक कंडिशन मध्ये NADH काय होतो, पास होतो ETC मध्ये, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये. आणि 6 ATP काय होतात, सिंथेसिस होतात. ओके. बाय ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. हे आपल्याला हे जे 6 ATP आहेत ते ETC मध्ये गेल्यानंतर होतात, ग्लायकोलायसिस मध्ये होत नाहीत. ओके. पुढे पाहूया स्टेप 7, ज्यामध्ये एन्झाईम फॉस्फोग्लिसरेट कायनेज काय करतो, ऍक्ट करतो. म्हणजे हा एन्झाईम 1,3 फॉस्फोग्लिसरेटला कन्वर्ट करतो कशामध्ये, 3 फॉस्फोग्लिसरेट मध्ये. आणि इथं सिंथेसिस होत आहे ATP. इथं पण काय होणार आहे, ATP सिंथेसिस होणार आहे. 2 ATP भेटत आहेत आपल्याला. आलं लक्षात. दिस इज गुड एक्झाम्पल ऑफ सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन, सिन्स ATP is synthesized from substrate without involvement of ETC. आता ETC इथे इन्व्हॉल्व होत नाही, तरी सुद्धा एक ATP काय होतो, इथं सिंथेसिस होत असतो. आलं लक्षात. पुढे पाहूया फॉस्फोग्लिसरेट कायनेज. ही पण काय आहे, एक रिव्हर्सिबल रिएक्शन आहे, कायनेज रिएक्शन मधली. ओके. याला काय म्हणू शकतो, रिव्हर्सिबलच आहे ही रिएक्शन, राईट. पुढे पाहूया पुढची स्टेप. स्टेप 8 यामध्ये काय होतं, 3 फॉस्फोग्लिसरेट जो आहे तो कन्वर्ट होतो 2 फॉस्फोग्लिसरेट मध्ये, विथ द हेल्प ऑफ विच एन्झाईम, म्युटेज. इथं सांगितलं होतं, जो 3 जो आहे ना तो एक म्यूट करून टाकतो आणि मग 2 फॉस्फोग्लिसरेट तयार होतात. इथं म्युटेज एन्झाईम हेल्प करतो. ही पण आयसोमरायझेशन रिएक्शन आहे, जी इन्व्हॉल्व होते ट्रान्सफर ऑफ फॉस्फेट ग्रुप फ्रॉम पोझिशन 3 टू पोझिशन 2. इथे 3 आहेत, इथे 2 होऊन जातात, राईट. आणि या एन्झाईमला पण Mg2+ आयन्स लागतात. ओके. पुढची जी स्टेप आहे स्टेप 9, यामध्ये काय होतं, एक हाय एनर्जी कंपाऊंड तयार होतो, तो असतो फॉस्फोफिनॉल पायरुवेट. हा असतो आणि जनरेटेड फ्रॉम कोणापासून जनरेट होतो, हा 2 फॉस्फोग्लिसरेट पासून जनरेट होतो. ठीक आहे. आणि इथं जो एन्झाईम यूज होतो, दॅट इज इनोलेज एन्झाईम काय होतो, इथं यूज होत असतो. ओके. द एन्झाईम पायरुवेट कायनेज, कायनेज काय करतो, कॅटलाइज करतो ट्रान्सफर ऑफ हाय एनर्जी फॉस्फेट फ्रॉम फॉस्फोफिनॉल पायरुवेट टू ADP, लीडिंग द फॉर्मेशन ऑफ ATP. ADP तयार झाल्यानंतर काय होत असतं, ATP तयार होत असतो.
ओके. दिस स्टेप ऑल्सो इज अ सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन. ही पण सबस्ट्रेट लेवलची फॉस्फोरायलेशनची स्टेप आहे. आणि यामध्ये पायरुवेट कायनेजला कशाची गरज असते? K+ पोटॅशियम आयन्सची गरज असते. ओके. सोबत मॅग्नेशियम आणि मॅग्नेसची पण गरज असते. ही रिएक्शन पण काय आहे? इरिव्हर्सिबल रिएक्शन आहे. नेट गेन काय भेटतंय? 2 ATP भेटतात. 4 ATP भेटतात, पण 2 ATP चा ऑलरेडी यूज होऊन जातो आणि 2 NADH चे मॉलिक्युल्स भेटतात. ओके. दॅट इज नेट गेन ऑफ ग्लायकोलायसिस. ग्लायकोलायसिस मध्ये काय भेटतं? या गोष्टी भेटतात. आले लक्षात? तर ग्लायकोलायसिस मध्ये कुठे काही डाऊट आहे तर मला विचारा, मी तुम्हाला कमेंट मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आले लक्षात? काय आहे प्रोडक्शन ऑफ एटीपी इन ग्लायकोलायसिस? काय होतं? अनएरोबिक कंडिशन मध्ये 2 ATP सिंथेसिस होतात आणि एरोबिक कंडिशन मध्ये काय होतात? 8 किंवा 6 ATP सिंथेसिस होतात. डिपेंड ऑन शटल पाथवे. ओके. या पाथवेवर ते डिपेंड असतं. आलं लक्षात? ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. थँक्यू.